आपण कॉन्स्टिट्यूशनल लॉ न्यू चॅलेंजेस बघतोय. ओके, या सब्जेक्ट अंडर आपण आतापर्यंत मॉड्यूल 1 मध्ये फेडरलिझम ही कॉन्सेप्ट पाहिली. फेडरलिझमच्या समोरचे न्यू चॅलेंजेस आपण बघितलेत. त्यानंतर आपण त्यामध्येच मॉड्यूल 1 मधला सेकंड पॉइंट होता स्टेट अँड वाइडनिंग ऑफ द डेफिनेशन ऑफ स्टेट इन राईज ऑफ लिबरलायझेशन. लिबरलायझेशन जसं जसं वाढतंय तसा जो स्टेटचा स्कोप आहे तो सुद्धा वाढत चाललेला आहे. स्टेट आर्टिकल 12 अंडर येणाऱ्या कन्सेप्ट आपण डिस्कस केल्या होत्या किंवा आर्टिकल 12 अंडर स्टेटची डेफिनेशन आपण बघितली होती आणि ती आता आर्टिकल 12 मध्ये जेवढी मेन्शन केलेली आहे तेवढीच डेफिनेशन न राहता या आर्टिकल 12 चा जो स्कोप आहे तो वाढत चाललेला आहे, कारण कॉन्स्टिट्यूशनल लॉच्या समोर काही नवीन चॅलेंजेस आपल्याला दिसून येत आहेत. हे होतं मॉड्यूल 1. त्यानंतर मॉड्यूल 2 आपण स्टार्ट केलं होतं. मॉड्यूल 2 मध्ये आपण खूप वेळ राईट टू इक्वॅलिटी वरती डिस्कस केलं. यावरचे जे लेक्चर्स आहेत ते आपल्याला आधी बघायचे आहेत की राईट टू इक्वॅलिटी काय आहे आपण बघितलं. 14, 15, 16, 17, 18 वरती सुद्धा बोललो आणि यामधून आपल्याला एक दिसलं की राईट टू इक्वॅलिटी नवीन काळामध्ये जेव्हा आपण राईट टू इक्वॅलिटी कन्सेप्ट बघतो, इक्वॅलिटी बिफोर लॉ ही सर्वांना इक्वली ट्रीट करणारी कन्सेप्ट होती, फॉर्मल इक्वॅलिटीची कन्सेप्ट होती. पण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ जे आर्टिकल 14 अंडर येतं ते सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी बद्दल बोलतं आणि सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीज काय देते तर अफर्मेटिव्ह ऍक्शन्स प्रोव्हाइड करते. अफर्मेटिव्ह ऍक्शन्स म्हणजे रिझर्वेशन पॉलिसीज वगैरे सारख्या ऍक्शन्स. हे सुद्धा आपण बघितलं आणि हे तुम्हाला आतापर्यंतच्या गोष्टी समजल्या असतील, क्लिअर असतील असं मी समजते. नसतील समजल्या पुन्हा एकदा लेक्चर बघा, बेअर ऍक्ट मधून वाचा आणि याच्यात न समजण्यासारखं काही नाहीये. बेसिक्सच होतं जे आपण आधी समजून घेतलं. त्यानंतर प्रायव्हेटायझेशनच्या कन्सेप्टवरती आपण गेलो की प्रायव्हेट एंटिटीज कशा पद्धतीने वेगवेगळे जे पब्लिक एम्प्लॉयमेंट रिलेटेड सेक्टर आहेत ते आपल्या ताब्यात घेत आहे आणि एज्युकेशन, हेल्थ, त्याचबरोबर पब्लिक सर्व्हिसेस रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रायव्हेटाईज होत आहेत. ओके, आणि हा प्रॉब्लेम आहे की काय, मग याच्यावरती आपण डिस्कशन केलं होतं आणि यामुळेच अफर्मेटिव्ह ऍक्शन्स श्रिंक होत चाललेले आहेत, कमी कमी होत चाललेले आहेत. मग त्यासाठी काय करता येईल यावर सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं होतं. आता मॉड्यूल 2 मधला आपला जो शेवटचा पॉइंट आहे तो फ्रीडम ऑफ प्रेस च्या रिलेटेड आहे. फ्रीडम ऑफ प्रेस अँड चॅलेंजेस ऑफ न्यू सायंटिफिक डेव्हलपमेंट. ज्या नवीन सायंटिफिक डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, आता फ्रीडम ऑफ प्रेसच्या कंटेक्स्टमध्ये झालेल्या नवीन सायंटिफिक डेव्हलपमेंट, प्रेसचं स्वरूप बदललंय. बघा, जग जवळ येत आहे. हे जे रिफॉर्म्स झालेत, LPG रिफॉर्म्स असतील किंवा वेगवेगळे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट असतील. आता आपण AI च्या जनरेशन मध्ये आहोत. कुठून आपण जर पाहिलं की मागच्या एक 20-25 वर्षात जेवढी प्रगती, मागच्या 5 वर्षामध्ये जी काही प्रगती झाली आहे, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झाली आहे ती आपण बघतोय आणि त्यामध्ये आपल्याला एक कळते की नवीन सायंटिफिक डेव्हलपमेंटमुळे खूप मोठ्या प्रमाणावरती फंडामेंटल राईट्सचं स्वरूप सुद्धा बदलतंय आणि त्यामधलं जे बेसिक फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे ज्याच्या अंडर फ्रीडम ऑफ प्रेस येतं. फ्रीडम ऑफ प्रेस असं कुठे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन नाहीये बघा, पण राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आपल्याला आहे. आपल्याला अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य आहे. मग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंडरच फ्रीडम ऑफ प्रेस येतं. प्रेसचं स्वरूप बदलतंय. पूर्वीसारखं ते एक लिमिटेड साचेबंद ट्रेडिशनल राहिलेलं नाहीये. आता कोणीही, आता आपण सुद्धा एका अशा चॅनल माध्यमातून भेटतोय की जे सायंटिफिक ऍडव्हान्समेंट थ्रू आलेलं चॅनल आहे, सायंटिफिक ऍडव्हान्समेंट थ्रू आलेलं माध्यम आहे. या माध्यमातून आपण एकमेकांशी कनेक्ट होतोय, एकमेकांशी बोलतोय. ठीक आहे, समोर कोण आहे याची कल्पना नसतानाही मोठ्या लोकांना, मोठ्या समुदायाला जोडलं जाण्याची पॉवर ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आहे. तर मग त्याचाच परिणाम या राईट टू फ्रीडम ऑफ प्रेस वरती सुद्धा झालेला आहे. हेच आपल्याला या पॉइंट थ्रू समजून घ्यायचं आहे. बघा काय इंट्रोडक्शन आहे. फ्रीडम ऑफ प्रेस इज अ कन्सर्न स्टोन ऑफ डेमोक्रेटिक सोसायटी. फ्रीडम ऑफ प्रेस एक डेमोक्रेटिक सोसायटीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपल्याला हे माहिती आहे. डेमोक्रेटिक सोसायटीमध्ये काय असतं, जिथे फ्री अँड फेअर इलेक्शन्स होतात, जिथे लोकांच्या मताला किंमत असते. आता लोकांना मत कधी येईल, जेव्हा त्यांना गोष्टी समजतील, गव्हर्नमेंटमध्ये काय घडतंय हे समजेल, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या देशामध्ये काय गोष्टी घडतायत हे कळतील, तेव्हा एक मत फॉर्म होऊ शकतं ना. मग मत फॉर्म होण्यासाठी जो प्रेसचा रोल आहे तो खूप मोठा आहे. आपल्याला समजतं ना, एखाद्या बातमीमधून आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला राग येणं,
किंवा एखाद्या गव्हर्नमेंट स्कीम बद्दल आपली काहीतरी ओपिनियन्स तयार होणं, हे कशा थ्रू होतं? प्रेस थ्रू आपल्याला समजतं, न्यूजपेपर थ्रू आपल्याला समजतं, वेगवेगळ्या चॅनल्स थ्रू आपल्याला समजतं, टीव्ही शोज मधून आपल्याला समजतं, बातम्यांच्या चॅनलमधून कळतंय. म्हणजे कशातनं समजतं? डेमोक्रॅटिक सोसायटीसाठी जे लोकांची मतं डेव्हलप होणं गरजेचं असतं ते कशा थ्रू होतंय? प्रेस थ्रू होतंय. ठीक आहे. दो नॉट एक्सप्लिसिटली मेन्शन्ड इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जसं मी सांगितलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रेस रिलेटेड काही आपल्याला प्रोव्हिजन दिसून येत नाहीत. इट इज कन्सिडर ॲज अन इंटिग्रल पार्ट, पण हा एक इंटिग्रल पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे आर्टिकल 19(1)(a) चा. दिस राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. Freedom of speech and expression is one of the most important fundamental right guaranteed by Indian Constitution. इंडियन कॉन्स्टिट्यूशनने गॅरंटी केलेला एक अत्यंत महत्वाचा जर कुठला फंडामेंटल राईट असेल तर तो कोणता आहे? फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. डेमोक्रॅटिक सोसायटीमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनला खूप जास्त महत्व आहे. तुम्हाला अभिव्यक्त होता येणं हे खूप मोठी गोष्ट असते डेमोक्रॅटिक, आणि ती इम्पॉर्टंट असते डेमोक्रॅटिक सोसायटीच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. आणि तेव्हाच आपण तिला ऍक्च्युली डेमोक्रॅटिक सोसायटी म्हणू शकतो, जिथे कॉमन पब्लिकला मत मांडण्याचा, आपलं अभिव्यक्त होण्याची संधी मिळते. इट फॉर्म्स द फाउंडेशन ऑफ डेमोक्रॅटिक सोसायटी. बघा नेक्स्ट पॉइंट हेच आहे आपला. दो इट दिस फ्रीडम सिटीजन्स कॅन एक्सप्रेस देअर व्ह्यूज, ओपिनियन्स, आयडियाज, बिलीफ्स फ्रीली. या फ्रीडम मध्ये काय होतं? जे कॉमन सिटीजन आहेत, जे पब्लिक ऍट लार्ज आहेत, त्यांना आपली मतं मांडण्याचा, आपले बिलीफ्स एक्सप्रेस करण्याचा, आपलं म्हणणं सांगण्याचा, गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करण्याचा हक्क प्राप्त होतो. ठीक आहे. विथ द डेव्हलपमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी द मीन्स ऑफ कम्युनिकेशन हॅव एक्सपांडेड फ्रॉम न्यूजपेपर टू रेडिओ. एक न्यूजपेपरचा काळ होता, प्रेस जेव्हा आली अस्तित्वात, प्रिंटिंग प्रेस आल्या जेव्हा अस्तित्वात, त्यानंतर जे व्हायला लागलं, जी क्रांती झाली आपल्याला म्हणता येईल, तर त्याच्यामधला एक महत्वाचा रोल होता तो म्हणजे न्यूजपेपर्स पोचणं. न्यूजपेपर्स हे एक दिवसाचं पब्लिकेशन असतं, प्रत्येक दिवशी वेगळा न्यूजपेपर आपल्या समोर येतो. त्यानंतर रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, सॅटेलाइट कम्युनिकेशन. बघा आपण कुठून कुठून एक टाइमलाईन आपल्याला दिसते. सुरुवातीला न्यूजपेपर आहे, मग रेडिओ आहे, टेलिव्हिजन, सॅटेलाइट कम्युनिकेशन, इंटरनेट अँड डिजिटल platforms. As a result, freedom of press today includes print media, broadcasting, telecasting. However, this freedom is not absolute and subject to reasonable restrictions in interest of society. आपल्याला हे माहिती आहे की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जे आहे ते ऍब्सोल्यूट आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन नाही आहे. बरोबर? आपल्याला काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन सुद्धा याच आर्टिकल अंडर दिलेले आहेत. तुम्ही पब्लिक पॉलिसीच्या, पब्लिक मोरॅलिटीच्या अगेन्स्ट जाऊन काही बोलताय ज्याच्यामुळे व्हायलन्स होतं, कम्युनल राईट्स होत आहेत, किंवा अजून कोणत्या प्रकारचे दंगे, गोष्टी, चुकीच्या गोष्टी घडतायत, तुमच्या स्पीच हेट स्पीच आहे, कोणत्या तरी कम्युनिटीला तुम्ही टार्गेट करतायत, चालणार नाही ना ह्या गोष्टी. सो फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे जरी इम्पॉर्टंट असलं डेमोक्रॅटिक सोसायटीसाठी, तरी सुद्धा तिथे काय आहे? रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि आपण बघतोय की न्यूजपेपर पासून सुरू झालं, रेडिओ आले, त्यानंतर टेलिव्हिजन आलंय, आणि आता इंटरनेटचा काळ आहे. इंटरनेटच्या या काळामध्ये व्हेरियस डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा प्रेसची रोल बजावताना आपल्याला दिसून येतात. टेलिकास्टिंग. हाऊएव्हर दिस फ्रीडम इज नॉट ॲब्सोल्यूट. आणि हे फ्रीडम जे आहे टेलिकास्टिंग, ब्रॉडकास्टिंगचं, पब्लिकेशनचं, ते काही ॲब्सोल्यूट नाही आहे, हे आपल्याला माहिती आहे. विथ रॅपिड सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट सच एज सॅटेलाइट कम्युनिकेशन. बघा काय टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झाल्या, जो आपल्या सिलेबसमध्ये क्लिअर दिले ना की सायंटिफिक डेव्हलपमेंट, सायंटिफिक ऍडव्हान्समेंट. सो तिथे काय ऍडव्हान्समेंट आहेत? तर सॅटेलाइट कम्युनिकेशन आहे, डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, 24/7 न्यूज ब्रॉडकास्टिंग आपल्याला दिसतं. 24 तास तुम्ही कोणत्याही वेळेला तुम्ही न्यूज चॅनल लावा, आपल्याला काही ना काहीतरी बातम्या प्रक्षेपित होताना दिसत असतात. कशा थ्रू होतं हे? कशामुळे होतं हे डिजिटल मीडियामुळे. म्हणजे आपल्याला असं थांबावं लागत नाही ना एक दिवसासाठी, कालच्या बातम्या आज, असं नाही. आता क्षणात आपल्याला गोष्टी कळतायत, क्षण पण नाही, एकदम मिनिटाला आपल्याला गोष्टी, सेकंदाला आपल्याला गोष्टी अपडेट होत आहेत. सो हे कशामुळे झालंय? 24/7 हे जे ब्रॉडकास्टिंग होतंय ते कशामुळे शक्य झालंय? स्कोप ऑफ प्रेस फ्रीडम हॅज एक्सपांडेड enormously. At same time, these developments pose serious challenges such as misinformation. बघा क्षणात न्यूज पोचवण्याची जी धडपड आहे, आपण न्यूज चॅनल जरी बघितले, आपल्याला दिसतं की कोण आधी शर्यत लागली. खऱ्या बातम्या पोचवणं हे एका बाजूला राहतं,
आणि मीडियामधली एक वेगळी शर्यत आपल्याला दिसून येते. आधी कोण सांगणार, आधी बातमी कोण सांगणार. म्हणजे जी व्यक्ती बऱ्याचदा म्हणजे ज्या व्यक्तीचा मृत्यू वगैरे झालेला नसतो, हॉस्पिटलाइज केल्यानंतरच काही मीडिया थ्रू आपल्याला बातम्या यायला लागतात की डेथ डेथ डेथ. आपल्याला एवढी घाई झालेली असते, म्हणजे मीडियाला एवढी घाई झालेली असते. आणि सर्वात आधी कोण बातम्या देत आहे, सर्वात आधी कोण हे पोचवतंय न्यूज, ह्याची शर्यत आपल्याला दिसते. सो ही जी शर्यत आहे ती कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक ठरते आहे ट्रूथला, ट्रूथफुलनेसला, किंवा एखाद्या आपण एक विश्वास पण डेव्हलप नाही होऊ शकत आहे मीडियाबद्दल. ठीक आहे, हे कशामुळे होत आहे? हे जे एक्सपांड झालाय स्कोप, जे सायंटिफिक टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झाल्यात, त्यामुळे काही सिरियस चॅलेंजेस तयार झाले. सच ॲज मिस इन्फॉर्मेशन, चुकीची इन्फॉर्मेशन दिली जाते, पटकन काहीतरी पटकन पोचवायचं, चुकीचं सांगायचं, किंवा क्लिक बेटसाठी की लोकांनी हे क्लिक करून बघितलंच पाहिजे म्हणून खोटं बोलायचं किंवा अर्ध बोलायचं, अर्ध्या टॅगलाईन्स आपल्याला दिसतात की नाही, की अर्ध काहीतरी लिहिलेलं असतं आणि क्वेश्चन मार्क वगैरे करतात, किंवा चुकीचं काहीतरी लिहून क्वेश्चन मार्क करतात आणि मग नंतर तो क्वेश्चन मार्क जस्टिफाय करतात की नाही असं काही झालेलं नाहीये, ते पण शेवटच्या ओळींमध्ये. आधी सगळी स्टोरी देतील. सो मिस इन्फॉर्मेशन आहे, चुकीचं पसरवण्याची जास्त शर्यत आहे. मीडिया ट्रायल्स होत आहेत, कोर्टची काहीतरी भूमिका असते ना, ज्युडिशियरीची काहीतरी रोल असतो ना, तो ज्युडिशियरीचा रोल बाजूला राहतो. सिरियस ऑफेन्सेस असतात, रेप असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सिरियस ऑफेन्सेस आहेत, सच एज रेप, की ज्याच्यामध्ये आपण विक्टीमला खूप जास्त, म्हणजे विक्टीमला एकतर काय करणं की खूप म्हणजे जजमेंट्स देणं एखाद्या गोष्टीवरचं. विक्टीम आहे किंवा क्रिमिनल्स आहेत, क्रिमिनल्सला अगदी म्हणजे आता फासावर लटकवायचंच बाकी, म्हणजे मीडियानेच ठेवलेलं असतं की ह्याला फासावरती लटकवायचंय. सो इथे प्रत्येकाचा काही ना काहीतरी रोल आहे, लेजिस्लेशनचा काहीतरी रोल आहे, ज्युडिशरीचा काहीतरी रोल आहे, आणि एक्झिक्युटिव्हचा काहीतरी रोल आहे. जो ज्युडिशरीचा जो रोल आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट रोल आहे. ओके, कोणाला जज करण्याचा अधिकार हा मीडियाकडे नसणार आहे ना. ट्रायल करण्याचा अधिकार मीडियाकडे नाही आहे, ट्रायल करण्याचा अधिकार फक्त ज्युडिशरीकडे आहे. तो जर काढून घेतला जातोय कुठल्याच फॅक्टच्या बेसिस नसताना, कोणत्या तरी व्यक्तीला आपण काय ठरवतोय, गुन्हेगार, क्रिमिनल ठरवतोय. अनेकांचे आयुष्य ह्याच्यात वाया जातात. आपल्याला माहिती आहेत, एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे, की मीडियाने ट्रायल करून आयुष्य वाया घालवली. ओके, मीडियाचं एवढं फिअर आहे. आपण पाहतो की एखादा कोणता तरी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणूस आत्महत्या करतोय. बघितलं ना आपण, ही रिसेंट केस आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या महिलेला प्रवासादरम्यान काहीतरी टच होतं आणि त्यामध्ये तिने तो व्हिडिओ बनवला होता, आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे भीतीने, मीडिया ट्रायलच्याच भीतीने त्या माणसाने आत्महत्या केली. कोर्टाला डिसाईड करू द्यात ना ज्या काही गोष्टी आहेत त्या, पण त्या नाही होत आहेत. सो मीडिया ट्रायल आपल्याला दिसून येतं. प्रायव्हसी इन्व्हेशन, प्रायव्हसीमध्ये घुसतंय मीडिया. कुणाच्या प्रायव्हसीचं काही पडलेलं नाही. सरळ सरळ आपल्याला काय लावली जातात, म्हणजे ऑफेन्स करणारी व्यक्ती ही क्रिमिनल आहे की नाही, हे ऑफेन्स अक्युज्ड जी आहे ऍक्च्युली, ती अक्युज क्रिमिनल आहे की नाही हे कोण ठरवणार? कोर्ट ठरवणार आहे ना. तर नाही, आपण प्रायव्हसी पण कुणाची काही ठेवत नाहीये मीडिया, कारण ज्या सेलिब्रिटीज बद्दलची बातम्या हव्या असतात त्यांची प्रायव्हसी पण अशीच घालवली जाते. अजून बऱ्याच केसेस आहेत. अँड रेग्युलेटरी कंट्रोल. ओके, फ्रीडम ऑफ प्रेस टुडे इज नॉट लिमिटेड टू न्यूजपेपर अलोन, इट एक्सटेंड टू इलेक्ट्रॉनिक मीडिया. ओके, फक्त न्यूजपेपर रिलेटेड राहिलेलं नाहीये, वन डे पब्लिकेशन पुरतं हे मर्यादित नाहीये. तर आता काय आलंय याच्यामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडिया आलाय, ब्रॉडकास्टिंग आलंय, टेलिकास्टिंग आलंय, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आपल्याला दिसत आहेत, ऑल ऑफ विच प्ले अ क्रुशियल रोल इन शेपिंग पब्लिक ओपिनियन. सो हे जे सगळं आहे हे काय करतंय, क्रुशियल रोल प्ले करतंय पब्लिक ओपिनियन्स डेव्हलप करण्यामध्ये, शेप करण्यामध्ये. लोकांचे ओपिनियन्स तयार होतात ना तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरून. तुम्ही काहीतरी ब्रॉडकास्ट करता, तुम्ही काहीतरी बोलता, त्यातून लोक स्वतःची मतं बनवत असतात. डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये ही मतं तयार होण्याचं काम हे मीडिया थ्रू सुरू होतं. मीडिया ट्रायल जेव्हा तुम्ही दाखवता तेव्हा मीडिया जेव्हा ट्रायल करायला सुरू करते तेव्हा लोकांची अशीच मनोधारणा होते की लटकवून द्या, फेकून द्या, जाळून टाका, काय अजून काही. म्हणजे इथे असं म्हणायचं आहे की काही कामं ही ज्युडिशियरीने करायची आहेत, तर ती ज्युडिशियरीला करू दिली पाहिजेत. ठीक आहे, त्यातले लॅक्युनाज आपण शोधूयात. ज्युडिशरीमध्ये स्पीडी ट्रायल साठीचे प्रयत्न असले पाहिजेत रॅदर दॅन मीडिया ट्रायल, राईट? ओके.
freedom of speech and right to broadcast and telecast. The right to broadcast and telecast information is extension of freedom of speech and expression. 19(1)(a) अंडर आपल्याला जो राईट मिळतो त्याचंच हे काय आहे, एक्सटेन्शन आहे. फ्रीडम, वेअर एज फ्रीडम ऑफ प्रेस आहे तेच याचं एक्सप्रेशन आहे. फ्रीडम ऑफ प्रेस हाच याचा पार्ट आहे आणि फ्रीडम ऑफ प्रेसमध्येच येणारं हे ब्रॉडकास्ट आणि टेलिकास्ट आहे. ठीक आहे. Modern scientific development have transformed communication from print-based dissemination to electronic and digital transmission. आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल ट्रान्समिशन पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. प्रिंट बेस होता आधी, न्यूजपेपर्स होते, फक्त न्यूजपेपर्स थ्रू कळायचं, आदल्या दिवशीची बातमी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कळायची. अनेक ठिकाणी तर न्यूजपेपर पण 2-2 दिवसांनी पोहोचण्याची गोष्ट होती. पण आता एका क्लिक वरती आपल्याला काय आहेत गोष्टी अवेलेबल आहेत. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन इन्क्लूड द राईट टू कम्युनिकेट आयडियाज थ्रू ऑल अवेलेबल मीन्स सच एज प्रिंट मीडिया, रेडिओ, टेलिव्हिजन अँड डिजिटल प्लॅटफॉर्म्स. ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकास्टिंग आर इसेन्शियल मोड्स ऑफ डिसिमिनेटिंग इन्फॉर्मेशन टू द मॉडर्न टेक्नॉलॉजिकल एरा. मॉडर्न टेक्नॉलॉजिकल एरामध्ये आपण बघतोय की ही जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठीची जी काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं जे मोड आहे ते ब्रॉडकास्ट आणि टेलिकास्टनी हातात घेतलेलं आहे. त्या थ्रू आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. कॉन्स्टिट्यूशन अँड फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. आता आर्टिकल 1A काय करतं, गॅरंटी करतं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन टू ऑल सिटीजन. आता फ्रीडम ऑफ स्पीच इज इम्प्लिसिट, नॉट एक्सप्लिसिटली मेन्शन. कुठेच एक्सप्लिसिटली लिहिलेलं नाहीये की फ्रीडम ऑफ प्रेस आहे आणि ते प्रोटेक्टेड राहिलं पाहिजे स्टेट ऍक्शन पासून. आर्टिकल 32 अंडर याच्या आत रीट दाखल असं काही कुठे लिहिलेलं नाहीये. पण या थ्रू जाऊन 19(1)(a) अंडर जाऊन फ्रीडम ऑफ प्रेस काय करता येतं, आपल्याला वापरता येतं. द सुप्रीम कोर्ट हॅड कन्सिस्टंटली हेल्ड दॅट फ्रीडम ऑफ प्रेस इज द हार्ट ऑफ सोशल अँड पॉलिटिकल इंटरकोर्स. सोशल आणि पॉलिटिकल इंटरकोर्सचं जर एक सोल इम्पॉर्टंट गोष्ट जर कुठली असेल तर ती फ्रीडम ऑफ प्रेस आहे. प्रेस थ्रूच या सगळ्या गोष्टींवरती, ज्या पॉलिटिकल गोष्टी आहेत त्याच्यावरती काय बसू शकतो, त्याच्यावर चपराक बसू शकते किंवा एक लोकांच्या मनात भीती, काम करणाऱ्या लोकांच्या मनात भीती राहू शकते की हे मीडिया लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. सो मीडिया हा एक मोठा पिलर आहे, प्रेस हा एक मोठा पिलर आहे कशाचा, डेमोक्रॅटिक सोसायटीचा. ठीक आहे. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी नंतर प्रेस किंवा मीडियाला आपण पाहतोय एक मेजर पिलर म्हणून. की केसेस काय आहेत बघा. रोमेश थापर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास 1950 ची केस आहे. त्यानंतर इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया, या 2 केसेस आहेत. फ्रीडम ऑफ स्पीच, प्रिंट मीडिया, ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकास्टिंग. फ्रीडम ऑफ स्पीच मॅनिफेस्ट differently across media platforms, each facing distinct challenge due to scientific development. Freedom of speech and print media include newspaper, journals, magazines and books. जे प्रिंट मीडिया आहे त्यामध्ये काय काय येतं माहिती आहे आपल्याला, न्यूजपेपर, जर्नल्स, मॅगझिन्स अँड बुक्स. ज्युडिशियल पोझिशन काय आहे बघा. प्रायोर रिस्ट्रेंट ऑन पब्लिकेशन इज जनरली अनकॉन्स्टिट्युशनल. पब्लिकेशन वरती जे प्रायोर रिस्ट्रेंट केलं जातं म्हणजे एखादी गोष्ट पब्लिश व्हायच्या आधी. ऑटोशंकर केस म्हणून एक होती ज्याच्यामध्ये ऑटोशंकरला आपली ऑटोबायोग्राफी पब्लिश करायची होती. ओके. आणि त्या पब्लिकेशन मध्ये किंवा त्या जे काही त्याला पब्लिश करायचं होतं त्याच्यामध्ये तो जेलमधून ते लिहित होता आणि त्याच्या ज्या काही चुकीची कामं होती त्याच्यामध्ये IAS आणि IPS अशा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी त्याला कशी मदत केली हे तो लिहित होता. सो हे जे अधिकारी लोक होते त्यांनी काय केलं की हे लोकांसमोर येऊच नाही म्हणून ते कोर्टात गेले की हा आमच्यावरती काय करतोय, डिफेमेशन करतोय, चुकीचे आरोप लावतोय. ती ऑटोशंकर केस होती आणि त्यामध्ये कोर्ट म्हटलं की आधी त्याला ते लिहू द्यात, त्याला ते पब्लिश करू द्यात आणि मग तुमचं काय झालंय, डिफॉर्मेशन झालंय म्हणून तुम्ही कोर्टात या. सो प्रायर रिस्ट्रेंट ऑन पब्लिकेशन हे काय आहे, अलाउड नाहीये. गव्हर्नमेंट कॅनॉट इम्पोज एक्सेसिव्ह टॅक्सेस ऑर कंट्रोल. एक्सेसिव्ह टॅक्सेस आणि कंट्रोल गव्हर्नमेंट इम्पोज करू शकत नाही. बघा गव्हर्नमेंटने जर असा एक मोठाच टॅक्स लावून दिला कारण त्यांचे जे चुकीची कृत्य आहेत किंवा ते जे काही ऍक्शन्स घेत आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचूच नाहीत असं त्यांना वाटतंय म्हणून एक मोठा टॅक्स लावला आपल्या ऍक्टिव्हिटीजवरती, कोणाच्या ऍक्टिव्हिटीजवरती, प्रेसच्या ऍक्टिव्हिटीजवरती, तर ते अलाउड नाहीये. म्हणजे ते केलं जाऊ शकतं फ्युचरमध्ये गव्हर्नमेंटकडून पण ते अलाउड नाहीये. इम्पॉर्टंट केसेस काय आहेत, बेनेट कोलेमन अँड कंपनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1973. न्यूज प्रिंट पॉलिसीज व्हायोलेटेड प्रेस
फ्रीडम. आणि सकाळ पेपर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया, याच्यामध्ये काय होतं ना, पेजेसवरती लिमिटेशन्स लावली होती की इतके इतके पेजेसच पब्लिश केले जाऊ शकतात. पण बघा, आपल्याला जर माहित असेल की न्यूजपेपर कसा वर्क करतो, तुम्ही जर 2-3 रुपये, 5 रुपये, 10 रुपये जे देता पेपरसाठी, तर त्यातून त्यांच्या रेव्हेन्यूपेक्षा त्यामध्ये येणारे जे जाहिरात असतात, त्या जाहिरात थ्रू न्यूजपेपरला रेव्हेन्यू मिळत असतो आणि त्यातून तो चालत असतो. जेव्हा तुम्ही पेजेसवरती रिस्ट्रिक्शन लावणार तेव्हा काय होणार? जेव्हा तुम्ही पेजेसवरती रिस्ट्रिक्शन लावणार तेव्हा जाहिराती कमी कराव्या लागतील. ओके, आणि मग रेव्हेन्यूचा प्रॉब्लेम मेजर क्रिएट होईल. सो हे जे काही न्यूजपेपर होते ते व्हायोलेट करत होते प्रेस फ्रीडमला, असं कोर्टाने डिक्लेअर केलं. चॅलेंजेस ड्यू टू टेक्नॉलॉजी, डिक्लाइन ऑफ प्रिंट रीडरशिप, कॉम्पिटिशन फ्रॉम डिजिटल मीडिया. बघा, आता प्रिंटेड मीडियाकडे खूप लोक कमी अट्रॅक्ट होत आहेत. प्रिंटेड मीडिया फार वापरला जात नाहीये आजकाल. आजकाल आपल्याला दिसतं की व्हिडिओज थ्रू होणार जे अनालिसिस आहे न्यूजचं, किंवा टीव्ही थ्रू जे काही चॅनल्स टेलिकास्ट करतात न्यूज बातम्या, त्या बघितल्या जातात फार मोठ्या प्रमाणावरती. कॉम्पिटिशन एक तयार झाली आहे प्रिंट मीडियाला, कोणाची? डिजिटल मीडियाची, या नवीन काळामध्ये. ठीक आहे. स्प्रेड ऑफ फेक न्यूज थ्रू ऑनलाईन रेप्लिकाज. हे बघा, पटकन बातम्या द्यायच्यात. ओके, न्यूजपेपरकडे निदान एक रात्रीचा वेळ असायचा, एक पूर्ण दिवसाचा वेळ असायचा, आणि मग त्यातून त्या न्यूज समोर यायच्या. पण आता क्विक गोष्टी करायच्या आहेत आणि त्यामध्ये फेक न्यूज जास्त प्रमाणावरती वाढलेले आपल्याला दिसून येतात. फ्रीडम ऑफ स्पीच अँड ब्रॉडकास्टिंग. फ्रीडम ऑफ स्पीच अँड ब्रॉडकास्टिंग इन्व्हॉल्व्स dissemination of information through radio and electronic signals. लीगल पोझिशन काय आहे? एअरवेव्स आर पब्लिक प्रॉपर्टी. स्टेट कॅन रेग्युलेट ब्रॉडकास्टिंग इन पब्लिक इंटरेस्ट. पब्लिक प्रॉपर्टी आहे, पब्लिक इंटरेस्ट मध्ये स्टेट काय करू शकतं? हे जे काही ब्रॉडकास्टिंग आहे ते रेग्युलेट करू शकतं. सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग वर्सेस क्रिकेट असोसिएशन ऑफ बेंगॉलची एक केस आहे, ज्याच्यामध्ये राईट टू ब्रॉडकास्ट, म्हणजे बघा नवीन काळातला हा राईट आहे, राईट टू ब्रॉडकास्ट. राईट टू प्रेस बघतोय आपण, न्यूजपेपर रिलेटेड रमेश थापर वगैरे ह्या केसेस आपल्याला नोंद होत्या. पण 1995 मध्ये आलेली ही जी केस आहे त्याच्यामध्ये म्हटलंय की राईट टू ब्रॉडकास्ट इज अ पार्ट ऑफ 1918. ओके, म्हणजे न्यू सायंटिफिक टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटनी आलेले जे काही आपल्याला राईट्स आहेत, जसं की राईट टू ब्रॉडकास्ट, टेलिकास्ट, इंटरनेट थ्रू आपण जे पब्लिकेशन्स करतोय ते कशाचा पार्ट आहेत? आर्टिकल 19(1)A चा पार्ट आहे. स्टेट मोनोपोली ओव्हर एअरवेज इज अनकॉन्स्टिट्युशनल. आणि स्टेटने कोणत्याही प्रकारची मोनोपोली दाखवली जाऊ शकत नाही एअरवेव्स वरती. ओके, ते कंट्रोल करू शकत नाही स्टेट, हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि स्टेट कशाच्या संदर्भात रेग्युलेट करू शकते? फक्त आता पब्लिक इंटरेस्टच्या संदर्भात करू शकते. चॅलेंजेस काय आहेत? गव्हर्नमेंट लायसनिंग, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स, टीआरपी डिवर सेन्सिटायझनलिझम. बघा, टीआरपीची खूप जास्त शर्यत दिसते. मी एक्सप्लेन केलं हे तुम्हाला, हे चॅलेंजेस आपण डिस्कस केलेत आत्ताच. त्यानंतर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच अँड टेलिकास्टिंग. ओके, ब्रॉडकास्टिंग आपण बघितलं, तर टेलिकास्टिंग बघा. टेलिकास्टिंग रेफर्स मेनली टू टेलिव्हिजन ट्रान्समिशन इन्क्लुडिंग सॅटेलाइट अँड केबल टीव्ही. सॅटेलाइट आणि केबल टीव्हीच्या थ्रू जे आपण काय करतो? टेलिकास्ट करतो, त्याला टेलिकास्टिंग म्हणतात. टीव्हीवरती जे टेलिकास्ट होतं. रेग्युलेटरी फ्रेमवर्क काय आहे? केबल टेलिव्हिजन नेटवर्क रेग्युलेशन ऍक्ट आहे, 1995 चा प्रॉपर ऍक्ट आहे. प्रोग्राम अँड ऍडव्हर्टायझिंग कोड्स आहेत. इश्यू ड्यू टू सायंटिफिक डेव्हलपमेंट काय आहे? मीडिया ट्रायल्स आपण बघतो टीव्हीवरती सतत चालू असतात, काही घटना घडू देत, मीडियाला जजच व्हायचं असतं. त्यानंतर व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसीचं व्हायोलेशन आपल्याला दिसतंय. पेड न्यूज दिसत आहेत, एखादी बातमी दाखवण्यासाठी पैसे दिले जातात, एखाद्या पर्टिक्युलर पॉलिटिकल अजेंडा नरेट करण्यासाठी पैसे दिले जात आहेत, ही एक मोठी समस्या आहे. डीप फेक्स अँड एआय जनरेटेड व्हिज्युअल्स. डीप फेक्सचा वापर केला जातोय. एआय जनरेटेड जे काही व्हिज्युअल्स आहेत, जी गोष्ट घडलीच नाहीये ती फेक आपल्या समोर येते आणि आपल्याला वाटतं की, आणि आपल्याला एक इफेक्ट तयार केला जातो त्यातून आणि आपल्याला ते खरं वाटायला लागतं. रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स काय असू शकतात त्याच्यावरती? फ्रीडम अंडर आर्टिकल 19(1)A इज नॉट ऍब्सोल्यूट. 19(2) मध्ये आपल्याला काय दिसतं? रिजनेबल रिस्ट्रिक्शन दिसतं 19(1)A चं. परमिट्स रिजनेबल रिस्ट्रिक्शन ऑन द ग्राउंड ऑफ सॉव्हर्निटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, सिक्युरिटी ऑफ स्टेट, फ्रेंडली रिलेशन्स विथ फॉरेन स्टेट अँड पब्लिक ऑर्डर. सॉव्हर्निटी आणि इंटिग्रिटीला हार्मफुल ठरेल असं कोणत्याही प्रकारचं पब्लिकेशन, असं कोणत्याही प्रकारचं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आपल्याला नाही. सॉव्हर्निटीला, आपल्या परदेशी जे संबंध आहेत, फ्रेंडली रिलेशन्स आहेत, त्याला आव्हान देणाऱ्या गोष्टी तुम्ही पब्लिश करू शकत नाही, टेलिकास्ट, ब्रॉडकास्ट किंवा प्रिंट करू शकत नाही.
पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब करता येणार नाही. डिसेन्सी आणि मोरॅलिटी हे पण ऍड झालेलं आहे आता नंतर. त्यानंतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, डिफमेशन आहे आणि इन्साइटमेंट टू ऑफेन्स आहे. श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2015 ची केस तुम्हाला माहित असेल, बॅलन्स बिटवीन फ्री स्पीच अँड मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर या रिलेटेड ही श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस होती. राईट टू स्ट्राईक, हरताल अँड बंद हे आपला सिलेबसमध्ये एक पॉइंट दिलेला आहे. स्ट्राईक, हरताल अँड बंद आर फॉर्म ऑफ कलेक्टिव्ह प्रोटेस्ट. ओके, स्ट्राईक का होतात, हरताल किंवा बंद हे का केलं जातं? लोकांमध्ये डिस्ट्रेस असेल, लोकांना वाटत असेल की आपल्यावरती अन्याय झालेला आहे, एखाद्या कम्युनिटीला वाटत असेल, एखाद्या ग्रुपला वाटत असेल, तर ते काय करतात, स्ट्राईक, हरताल आणि बंद करतात, म्हणजे एकत्र येऊन काहीतरी करणं झालं. ठीक आहे. राईट टू स्ट्राईक इज अ cessation of work by employee to enforce demand. वर्क बंद करणं, किंवा आपण बघतो ना की फॅक्टरीमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचा रिक्षा चालकांचा संघ असेल, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला बंद, संप वगैरे हे दिसून येतं. त्याचबरोबर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये एम्प्लॉईजचा आपल्याला अशा पद्धतीचा स्ट्राईक दिसून येतो की आम्ही काम करणार नाही असं डिक्लेअर करणं. लिगल पोझिशन काय आहे? राईट टू स्ट्राईक इज नॉट अ फंडामेंटल राईट. असं कुठल्याही प्रकारचा फंडामेंटल राईट आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिसून येत नाही की तुम्ही स्ट्राईक करू शकता. इट इज अ स्टॅट्युटरी राईट सब्जेक्ट टू रेग्युलेशन. पण हा स्टॅट्युटरी राईट आहे. तुम्ही जर डिससॅटिस्फाईड असाल, तुम्ही जर गव्हर्नमेंट बद्दल किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणाबद्दल, तुमच्या जिथे काम करताय तिथल्या मॅनेजमेंट बद्दल सॅटिस्फाईड नसाल, तर तुम्ही तुमचा आवाज उचलू शकता. आवाज उचलता येणं इट सेल्फ अ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन 19(1)A. सो हे तुम्ही करू शकता. पण इथे कुठल्याही प्रकारची आपल्याला कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन दिसत नाही या रिलेटेड, स्ट्राईक रिलेटेड. सो ही स्टॅट्युटरी प्रोव्हिजन आहे, पण सब्जेक्ट टू रिस्ट्रिक्शन्स. असे कुठली म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्हाला वाटेल त्या गोष्टीसाठी तुम्ही स्ट्राईक करू शकत नाही, तर रिस्ट्रिक्शन्स आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन वर्सेस नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल 1962 ची केस आहे. राईट टू स्ट्राईक अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया नॉट प्रोटेक्टेड अंडर आर्टिकल 19(1)A और 19(1)C. राईट टू स्ट्राईक हा कोणत्याही प्रकारे 19(1)A आणि C अंडर प्रोटेक्टेड नाहीये. कॅन बी रिस्ट्रिक्टेड इन इंटरेस्ट ऑफ पब्लिक ऑर्डर अँड इसेन्शियल सर्व्हिसेस. इसेन्शियल सर्व्हिसेससाठी तुम्ही अगदीच हॉस्पिटलच्या इथे काहीतरी स्ट्राईक करायला बसलेला आहात, पब्लिकला इसेन्शियल सर्व्हिसेस मिळत नाहीयेत, मिळू शकत नाहीयेत तुमच्यामुळे, तर तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्ट्राईक वगैरे करण्याचा अधिकार नाहीये. त्याचबरोबर पब्लिक ऑर्डर तुम्ही डिस्टर्ब करताय तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे स्ट्राईक करता येणार नाही. हेच ते रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. टी.के. रंगराजन वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ तमिळनाडू 2003 ची केस आहे. यामध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉईज हॅव नो फंडामेंटल ऑर लीगल राईट टू स्ट्राईक. यामध्ये सांगितलं होतं की गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा फंडामेंटल किंवा लीगल असा कुठलाच राईट नाहीये स्ट्राईक करण्याचा. प्रोव्हिजन ऑफ स्ट्राईक अंडर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट रेग्युलेट स्ट्राईक इन इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट. सेक्शन 22 नोटीस टू स्ट्राईक इन पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. पब्लिक युटिलिटीच्या संदर्भात जिथे पब्लिकला त्रास होणार आहे तिथे तुम्ही आधी काय केलं पाहिजे, स्ट्राईकची नोटीस दिली पाहिजे. जनरल प्रोहिबिशन ड्युरिंग कन्सोलिएशन अँड ऍडज्युडिकेशन हे सेक्शन 23 अंडर होतं. त्यानंतर 24 अंडर इलिगल स्ट्राईक्स. ओके, इलिगल स्ट्राईक वरती सुद्धा हे जे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट आहे ते बोलतो. तो स्ट्राईक म्हणजे इलिगल तर नसल्याच पाहिजेत. सो स्ट्राईक मस्ट फॉलो प्रोसिजरल लिगॅलिटी टू बी प्रोटेक्टेड. स्ट्राईक प्रोटेक्ट व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रोसिजरल जी लिगॅलिटी आहे, पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब नाही झाली पाहिजे, इसेन्शियल सर्व्हिसेस डिस्टर्ब नाही झाल्याचे पाहिजेत, हे सगळं फॉलो करणं गरजेचं आहे. हरताल अँड बंद, व्हॉलंटरी क्लोजर ऑफ शॉप्स अँड ऑफिसेस कन्सिडर इज अ फॉर्म ऑफ पीसफुल प्रोटेस्ट. हरताल म्हणजे एक पीसफुल प्रोटेस्ट मानला जातो की आम्ही आमची दुकानं उघडणार नाही. दुकानं उघडणार नाही म्हणजे काय, तर पब्लिकला काही इसेन्शियल सर्व्हिसेस मिळणार नाहीयेत किंवा काही गोष्टी ज्या डे टू डे लाईफमध्ये ज्या कमोडिटीज ते वापरतात ते मिळणार नाहीत. म्हणजे आम्ही तुमच्यासाठी करत असलेलं काम हे खूप इसेन्शियल वर्क आहे हे पटवून द्यावं आणि आमचे हक्क सुद्धा तुम्ही कन्सिडर करा, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करायसाठी हरताल केलं जातं. बंद इज फोर्स शटडाऊन असतं. आपण बघतो की काही व्हॉलंटरीली हरताल करतात काही जे शॉपकीपर्स असतात वगैरे, पण काही ठिकाणी बंद डिक्लेअर केलं जातं. मोस्टली बंद डिक्लेअर केलं जातं. जर एखाद्या व्यक्तीला शॉप उघडायचं तर तिथे जाऊन जे कार्यकर्ते असतात ते काय करतात, तोडफोड करतात, खराबी करतात. सो हे फोर्स असतं. इन्व्हॉल्व्ह कोर्जन अँड ऑब्स्ट्रक्शन. ऑब्स्ट्रक्शन आणतात. एखाद्याला जर त्याचं शॉप चालू ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये काय आडकाठी आणली जाते. आपण हे बघितलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. ज्युडिशियल व्ह्यू काय आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया वर्सेस भरत कुमार.
बंद्स आर अनकॉन्स्टिट्युशनल. हे बंद जे असतात, भरत कुमार या केसमध्ये काय सांगितलं होतं की कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया वर्सेस भरत कुमार, बंद्स आर अनकॉन्स्टिट्युशनल. बंद काय आहेत? अनकॉन्स्टिट्युशनल आहेत. वॉयलेट सिटीजन्स राईट अंडर आर्टिकल 19 अँड 21. सिटीजनचे जे राईट आहेत 1921चे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी वगैरे, हे सगळे यामुळे काय होतंय? वॉयलेट होत आहे त्या बंदमुळे. जे काही एम्प्लॉईज करतात, शॉपकीपर्स करतात किंवा पर्टिक्युलर कम्युनिटी करते, हरताल, बंद वगैरे. आणि सिटीजनचा राईट 19 अंडर म्हणजे काय? जे आपलं काय बिझनेस करण्याचा जो राईट आहे, आपण जे करू शकतो, व्यवसाय स्वातंत्र्य जे आहे ते वॉयलेट होत आहे. 21 राईट टू लाईफ, तुम्ही राईट टू लाईफ, तुम्ही काम करू न देणं, इट राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टीचं काय आहे? व्हायोलेशनच आहे. त्यामुळे हे जे फोर्स दुकानं बंद करणं असेल किंवा बंद करणं असेल, फोर्स कोअर्जन आणि ऑब्स्ट्रक्शन तयार करणं असेल, तर ते 19 आणि 21चं काय आहे? व्हायोलेशन आहे. फ्रीडम ऑफ प्रेस अँड स्पीच हॅज एक्सपांडेड विथ सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, बट दिस डेव्हलपमेंट also demand stronger regulatory framework to prevent misuse. ओके, जे राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे फ्रीडम ऑफ प्रेस जे आहे, जे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या अंडर येतं, ते काय झालेलं आहे? ते खूप जास्त वायडर झालेलं आहे, स्ट्रॉंग झालेलं आहे, स्ट्रेंथन झालेलं आहे. पण आपण त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस पण बघितले ना, मिसइन्फॉर्मेशन, फेक न्यूज, डीप फेक्स, एआयचा यूज, परत त्याचबरोबर मीडिया ट्रायल्स. सो हे सगळं जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल तर आपल्याला काय लागणार आहे? स्ट्रॉंगर फ्रेमवर्क लागणार आहे, स्ट्रॉंगर रेग्युलेटरी फ्रेमवर्क लागणार आहे. While the Constitution protect expression, it balances it with reasonable restrictions. कॉन्स्टिट्यूशन जरी एक्सप्रेशनला प्रमोट करत असलं, प्रोटेक्ट करत असलं, तरी रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत ना. 19(2) काय आहे? रिझनेबल रिस्ट्रिक्शन टू युअर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, 19(1)(a). ओके. Similarly, the right to protest through strike is regulated to ensure public order and social stability. Right to protest जो आहे through strike is regulated to ensure public order and social stability. Public order and social stability हे सोशल स्टॅबिलिटी इन्शुअर करण्यासाठी स्ट्राईक काय आहे? रेग्युलेटेड आहे. अ डेमोक्रेटिक सोसायटी मस्ट कंटिन्युअसली स्ट्राईक अ बॅलेन्स बिटवीन फ्रीडम अँड रेग्युलेशन. आपल्याला एक डेमोक्रेटिक सोसायटीने कायम एक बॅलन्स लक्षात ठेवला पाहिजे की आपले राईट्स काय आहेत आणि आपल्या ड्युटीज काय आहेत. राईट, ड्युटीज मीन्स रेग्युलेशन्स काय आहेत या पर्टिक्युलर गोष्टीच्या मागे. बंद करणं, हरताल करणं, बंद फोर्सफुल बंद करणं हे चूक आहे. कोर्ट सुद्धा म्हणतंय की फोर्सफुली तुम्ही जेव्हा शॉप बंद करायला लावता, हरताल करण्यामध्ये तुमची व्हॉलंटरी विल असते, सो इट इज ओके. पण बंद मध्ये तुमची विल नाहीये, भीती आहे, कोअर्जन आहे. ओके. इन द एज ऑफ रॅपिड टेक्नॉलॉजिकल ग्रोथ. सो एज ऑफ रॅपिड टेक्नॉलॉजिकल ग्रोथ मध्ये आपलं माइंड आणि मीडियाला थोडीशी स्वतःची बुद्धी जागेवर ठेवून काय केलं पाहिजे? हे सगळं ह्या टेक्नॉलॉजीला हँडल करणं सोपं केलं पाहिजे, रॅदर दॅन फेक गोष्टी करणं, मिसइन्फॉर्मेशन करणं, चुकीच्या गोष्टीपासून होणं. राईट. सो हे होतं आपलं शेवटचा पॉइंट आपल्या मॉड्यूल मधला, जो की कशाच्या रिलेटेड होता? फ्रीडम ऑफ प्रेसच्या रिलेटेड होता. ठीक आहे. बघा, मॉड्यूल 2 आपण कंप्लीट केलेला आहे आज. यामध्ये आपल्याला राईट टू इक्वॅलिटीला थोडा वेळ लागला, कारण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपण घेतली की राईट टू इक्वॅलिटी म्हणजे काय, आपल्याला हे सगळीकडे वापरता येणार आहे. आपल्या मॉड्यूलमध्ये जे आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघतो, ज्याला वेळ लागतो, तो आपल्याला सर्व ठिकाणी सर्व क्वेश्चन्समध्ये त्या रिलेटेड आलेल्या वापरता येणार असतो. त्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो. आपण काय बघितलं? राईट टू इक्वॅलिटी, प्रायव्हेटायझेशन आणि इम्पॅक्ट ऑन अफर्मेटिव्ह ऍक्शन्स आपण कव्हर केलं. एम्पॉवरमेंट ऑफ वुमन आपण बघितलंय. ओके. एम्पॉवरमेंट ऑफ वुमन पण आधीच्या क्लासमध्ये होतं आणि ह्या क्लासमध्ये आपण हे सर्व कव्हर केलं. फ्रीडम ऑफ प्रेस अँड चॅलेंजेस ऑफ न्यू सायंटिफिक डेव्हलपमेंट, नवीन सायंटिफिक डेव्हलपमेंटमुळे जे चॅलेंजेस तयार झाले ते आपण बघितले. फ्रीडम ऑफ स्पीच अँड राईट टू ब्रॉडकास्ट अँड टेलिकास्ट, राईट टू स्ट्राईक, हरताल अँड बंद. यामध्ये काही केसेस आपण डिस्कस केल्या, पण अजून त्याच्या रिलेटेड राईट टू प्रेसच्या रिलेटेड केसेस आहेत, त्या तुम्हाला बघायच्या आहेत. हा तुम्हाला होमवर्क म्हणून करायचा आहे की राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन अंडर येणारं फ्रीडम ऑफ प्रेसच्या, म्हणजे स्पेसिफिकली प्रेस रिलेटेड, सकाल पेपर केस वगैरे जे आपण बघितलं, ऑटो शंकर, तर प्रेस रिलेटेड ज्या काही केसेस आहेत त्या तुम्हाला लिस्ट डाऊन करायच्या आहेत. ठीक आहे.
त्यामुळे तेवढं जर तुम्ही केलं तर तुमचा हा टॉपिक इथे आपण बघितलेल्या गोष्टींनी सुद्धा क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये मॉड्यूल 3 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा काय चेंज झालाय, त्यांच्यामध्ये न्यू एरामध्ये नवीन न्यू चॅलेंजेस, न्यू कॉन्स्टिट्युशनल लॉ मधले जे काही चॅलेंजेस आहेत ते आपण बघतो. त्यामुळे फंडामेंटल राईट अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये काय चेंजेस झालेत, नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत ना. राईट टू प्रायव्हसी आपल्याला दिसतंय, राईट टू प्रायव्हसी हे आता आधार जजमेंट नंतर आलेली गोष्ट आहे. तर मग हे सगळ्या गोष्टी काय आहेत, आर्टिकल 21चा जो स्कोप वाढत चाललेला आहे, वायडन होत चाललेला आहे, फक्त ते श्वास घेण्यापुरती तुमची राईट टू लाईफ नाही आहे, तर राईट टू डिग्निफाईड एक्झिस्टन्स आहे, हे सगळं. ओके, सो आपण ते मॉड्यूल 3 मध्ये बघूयात. मॉड्यूल 3 आणि मग मॉड्यूल 4 मग आपला कोर्स संपेल. पण माझ्या मते एवढं तुमचं आता क्लिअर असणार आहे, ज्यांनी आधीचे लेक्चर्स केलेले नाहीयेत त्यांनी ते करायचे आहेत. आणि आता इथे आपला मॉड्यूल 2 कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू.